झालेलं आहे. सर, दोन राष्ट्रवादी एकत्रीकरण आणि नंतरच मग भाजपात विलिनीकरण असं ही भाजपाची जी रणनीती आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपण प्रदेशाध्यक्ष? नाही, भाजपात विलिनीकरण हा विषय कधी नाहीच. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने कधी भारतीय जनता पक्षाच्या विलिनीकरण हा विषय काढलेला नाही. या उलट एन डी एमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर एन डी एचे मित्रपक्ष म्हणून आमचं अस्तित्व अधिक होण्यासाठीच एक मित्र पक्षाला जी ताकद द्यावी लागते ती भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहते. हा एक भाग. आता दुसरा भाग आला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण. मी सखोलपणाने यापूर्वी सांगितलं की सुप्रियाताईंनी सुद्धा काल दिल्लीमध्ये एक मुलाखत दिली की विलिनीकरण हा मुद्दा संपलेला आहे. तथापि आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारसंघाची फेररचना आणि महिला आरक्षण 33% महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी जर काय 1.5 पट जागा वाढल्या गेल्या, त्या 1971 साली इंदिरा गांधी जे असताना त्या जागा फ्रीज करण्यात आल्या. म्हणजे संसदेचे लोकसभेच्या जागा 542, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288. त्यावेळेला देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्याच्यामुळे 1.5 पट जागा वाढाव्यात आणि त्याच्यामध्ये 33% आरक्षण असावं, त्याच्यासाठी परिसीमन व्हावं असं जर काय विधेयक आलं आणि त्या परीचा असेल तर सुप्रियाताईंनी हेही सांगितलं की त्यावेळेला विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ. 3 महिन्यापूर्वी हे विधेयक पराभूत झालं. 2/3 बहुमत त्या ठिकाणी मतदान होताना झालं नाही. पुन्हा एकदा जर काय ते बिल आलं ह्या पुढच्या पावसाळ्या अधिवेशनात सोमवारपासून सुरू होणाऱ्या, त्यावेळेला पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बाबतीमध्ये विचार करेल असं नेत्या म्हणून सुप्रियाताईंनी वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. हा एक भाग झाला. विलिनीकरण व्हावं अशी दादांची इच्छा होती. दादा असताना विलिनीकरणाची टप्पा बऱ्यापैकी पुढे गेलेली होती. कदाचित दादाचं दुर्दैवी निधन झालं नसतं तर 6 फेब्रुवारीला जिल्हा परिषदचा निकाल लागला असता तर त्याच्यानंतर ते घडायचं नक्की झालेलं होतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर पूर्णपणाची राजकीय समीकरणं बदलली. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा आज तरी थांबलेली आहे. परंतु आता पावसाळी अधिवेशन ज्यावेळेला सुरू होईल, वेगवेगळी राजकीय समीकरणं येतील, त्यावेळेला कुठला मुद्दा जर का आला तर त्या मुद्द्यावरती चर्चा होईल. अन्यथा आज विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने बंद झालेली आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरामध्ये रामरक्षा पठण केलं आहे. एकूणच राम मंदिर चोरी आणि पेपर फुटीवर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे. काय सांगाल सर? नाही, या बाबतीमध्ये संसदेचं आता अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला चर्चा सुरू होईलच. दिल्लीमध्ये सुद्धा रामलीला मैदानावरती एक आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची भूमिका काय ते आता संसदेच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल. सर, शिक्षण प्रणालीला घेऊन सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतरवर आंदोलन उपोषण केलं होतं ते उपोषण चिरडलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे. काय सांगाल? ते उठवलं उपोषण, मोदी सरकारवर टीका देखील होते. काय नेमकं? नाही, मला माहीत नाही आता नेमकी आज तरी उपोषण उठवलं गेलं की नाही माझ्याकडे आत्ता माहिती नाही. परंतु त्या संदर्भामध्ये भारत सरकारने स्वच्छपणाची भूमिका मांडली. CBIच्या मार्फत चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीच्या मध्ये जे कोण दोषी आढळले त्या सर्वांना CBIने अटक करून त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे. नव्याने त्या परीक्षा घेण्याच्या वतीमध्ये सुद्धा झालं. नव्या वेळापत्रकानुसार सुद्धा परीक्षा त्या ठिकाणी झाल्यात. म्हणून या अशा चुका पुन्हा होणार नाहीत. ज्यांनी कोणी त्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावरती कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल असं केंद्र सरकारच्या वतीने त्यावेळेला स्पष्ट करण्यात आलेलं आहे. साहेब, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तुमच्यावरती बोलताना पातळी सोडून बोललेली आहेत. या वक्तव्याकडे कसं बघताय? आणि रामदास कदम नेहमीच तुम्हाला टार्गेट का करतात? एक भाग असा आहे की त्या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या सहकार्याने निषेध व्यक्त केला आहे. मनोज शिंदेने सुद्धा, ॲडव्होकेट त्यांनी सुद्धा काही भावना व्यक्त केल्या, समीर शेडगेंनी सर्वांनी व्यक्त केल्यात. मी आजपर्यंत त्या बाबतीमध्ये कधी काय बोललो नव्हतो. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की 1984 साली म्हणजे बरोबर ती 44 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे माझं वय त्यावेळेला 29 होतं.
रामदास कदमांचं वय काय मला माहीत नाही, ते मला अरेतुरे करतात, तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझं वय तेवढंच आहे, राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक पदांवरती मी लोकांच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे इतर बाबीमध्ये त्यांनी टीका करणं मी समजू शकतो, पण अगदी माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि कालसुद्धा ज्यावेळेला रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या, त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचासुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदेसाहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी कॉट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील, एवढंच मला सांगायचं.